12 जिल्ह्यातल्या लोकांनी 12 तारखेला आझाद मैदानावर येणार आहेत. विधानसभेवर आम्ही मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. आमदार सतेज पाटील आपल्यासोबत आहेत. एक महत्त्वाची बाब आज समोर पाहायला मिळाली. अभिभाषणामध्ये राज्यपालांच्या शक्तिपीठासंदर्भामध्ये कौतुक करण्यात आलं. काय तुमची भूमिका आहे? नाही, मला वाटतं हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचे माती मारण्याचं काम चालू आहे. 86,000 कोटी खर्च करून असलेला रोड, नागपूर कोल्हापूर ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे असताना पॅरलल रोडची आवश्यकता नाही. अगदी यवतमाळ वर्धा असू दे, नांदेड असू दे, लातूर असू दे, सोलापूर असू दे, धाराशिव असू दे किंवा सांगली असू दे, कोल्हापूर, या सगळ्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. विरोध एवढ्यासाठी आहे की पॅरलल रस्ता आहे, गरज नाही. आणि 86,000 कोटी रुपये खर्च करून 700 किलोमीटरचा रस्ता कशासाठी चालला आहे हे कुणालाही गणित कळलेलं नाही अजून. हे पैसे वसूल करायचे झाले तर दरवर्षी 3,000 कोटीचा टोल लागेल, दरवर्षी 60 लाख वाहनं त्याच्यावरून जावं लागतील. हे शक्य होणार नाही. याच्या मागचं गणित काय आहे हे अजून आम्हाला कळायला मार्ग नाही. आणि म्हणून या 12 जिल्ह्यातल्या लोकांनी 12 तारखेला आझाद मैदानावर येणार आहेत. विधानसभेवर आम्ही मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. तुमच्यासोबत तुमचे इतर मित्र देखील आहेत का? कारण कोल्हापूर जिल्ह्याचा विषय आला की हसन मुश्रीफ असतील, सतेज पाटील असतील. विषय यात मैत्रीचा किंवा ह्याचा नाही आहे. सांगलीमध्ये सुधीर गाडगिळांनी पाठिंबा दिलेला आहे. शिरोळमध्ये राजेंद्र येड्रावकर आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. अशोक माने हातकलंगल्याचे आमदार आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. इथं राजकीय विषय नाही आहे. इथं भूमिका काय घ्यायची जे गरज नाही. कोल्हापूरमधून अनेक हायवे गेले, त्याला कुठेही विरोध झाला नाही. नॅशनल हायवे गेले, रत्नागिरीचा हायवे गेला, त्याला विरोध झाला नाही. याला विरोध सगळ्या महाराष्ट्रातून होतो आहे. मग 8 तास कशासाठी आहे? आणि नागपूरवरून ज्याला गोव्याला जायचं आहे तो फ्लाईटनं जाईल ना. परंतु ह्या पूर्णपणे प्रोजेक्टलाच तुमचा विरोध आहे की काही सुधारणा? पूर्णपणे नाही, सुधारणात नाही, गरज नाही आहे. ह्या प्रोजेक्टची गरज नाही आहे. मुळात समृद्धी हायवे झाला, 2 वर्षात 500 कोटी टोल फक्त जमा झाला आहे. कसे निघणार आहेत तुमचे पैसे? आता हे 86,000 कोटीसुद्धा आमच्या माती मारणार. गव्हर्नमेंट त्याला गॅरंटी देणार, कॉन्ट्रॅक्टर काम करून निघून जाणार आणि पुढे 90 वर्ष टोल या ठिकाणी द्यावा लागेल. काँग्रेसमधले एक महत्त्वाचे नेते तुम्ही आहात. काय चाललंय नेमकं सध्या? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा विधान परिषदेच्या विधान परिषदची काही चर्चा नाही. विधानसभेचं विरोधी पक्षनेते शिवसेनेनं घ्यावं, ताबडतोब त्यांनी पत्र द्यावं अशी आमची सगळ्यांची धारणा आहे. पत्र अजून दिलंच नाही? नाही, आम्हाला माहिती नाही, परंतु द्यावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. आज उद्या ते पत्र देतील. परिषदेत तर तुमची संख्या जास्त आहे. तुम्ही अंबादास दानवेंची टर्म पण संपते. तुमची काय आज त्याची चर्चा नाही. आज आम्हाला प्रायोरिटी आहे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद घेणं. त्यानंतर तिन्ही पक्ष बसून पुढचे निर्णय घेतील. मुंडेंच्या बाबतीत काय भूमिका आहे तुमची? सभागृहामध्ये वरती गोंधळ पाहिला. कोकपाटे असतील, मुंडे असतील, यांनी राजीनामा द्यावा अशी साधारणपणे सगळ्यांचीच भूमिका आहे. सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की एवढं नैतिक अधिपतन अजून झालेलं नाही. अजून काय राहिलं कळत नाही. म्हणजे सुरेश धसांनी एवढं सांगितलं, सगळ्यांनी एवढं सांगितलं, अजून काय राहिलं? आता ह्याच्यापेक्षा आणि त्यांनी वाईट करावं म्हणून सरकार त्याला प्रवृत्त करते का माहीत नाही. काय राहणार भूमिका आता? नाही, पुढचे 25 दिवस अर्थकारण, विस्कटलेली घडी याच्यावर आमचे चर्चा राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सतेज पाटील यांना स्पष्टपणे म्हटलं आहे की अजून सरकारचं अधपतन किती होणं बाकी आहे या संपूर्ण धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावर. कॅमेरामन कृष्ण खापरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.